एवढे अनुभव तुकोबाराय महाराजांनी गाथारूपी पंचवेदात लिहून ठेवले आणि जगासमोर मांडताना म्हणतात, हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. तुका म्हणे चाखोने सांगे, माझा अनुभव आहे अंगी. अनुभव आले अंगा ते या जगा देत सो. जेवढे अनुभव तुकोबाराय महाराजांना आले तेवढे अनुभव तुकोबाराय महाराजांनी जगापुढे मांडले. महाराज म्हणून व्यक्ती अनुभवी असला पाहिजे. महाराजांना अनुभव आहे बघा. दुसरा प्रश्न सुद्धा सुटला. पहिला सांगणारा व्यक्ती अधिकारी असला पाहिजे, दुसरं सांगणं अनुभवाचं असलं पाहिजे. अनुभव असले पाहिजे. महाराज नामावली ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी. जीवनात येऊन एक तरी ओवी अनुभव केली पाहिजे, तरी ज्ञानेश्वरी उघडली पाहिजे. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये एवढे ग्रंथ आहेत की ते ग्रंथ आपल्याला मोजता येणार नाही, एवढे ग्रंथ आहेत बघा. हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप, ज्ञानेश्वरी एवढे ग्रंथ आहेत, एवढे ग्रंथ आहेत, पण आपण ते कधी उघडून पाहिलेच नाही. कधीतरी उघडले पाहिजे. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरीच्या ओळीवर बोट फिरवा. जो व्यक्ती त्या ओळीवर बोट फिरवेल त्याचं बोट मी आयुष्य भराकरता धरण्याकरता तयार आहे. फक्त आपण कधीतरी ज्ञानेश्वरी उघडली पाहिजे. काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये? प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवली किंवा पायी मस्तक ठेवले. जे गुह्य ज्ञान आहे, जे जगाला माहिती नाही ना, ते त्या ज्ञानेश्वरीमध्ये दडलेलं आहे महाराज. म्हणून कधीतरी ज्ञानेश्वरी उघडा, कधीतरी नामचिंतन करा. एक म्हणे ताई, हे पारायण 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 किती दिवस करायचं? त्याला म्हटलं, दादा जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. एकदा नारायण झालं का मग पारायण बंद केलं तरी चालेल. एक म्हणे ताई, कीर्तन किती दिवस ऐकायचं? म्हटलं होय, अंग हरिरूप. जोपर्यंत अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन ऐकायचं. एक म्हणे ताई, मग कथा किती दिवस ऐकायची? म्हटलं सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. कथा नेहमी श्रवण करायची. आवडेल तेव्हा आहे त्या ठिकाणी, आहे त्या जागेवर कथा कीर्तन आणि पारायण केलं पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी, अनुभवात ओवी घेतली पाहिजे. महाराज अनुभव असणं गरजेचं आहे. मग महाराजांचं बोलणं अनुभवाचं आहे, पण महाराज बोलताना काय म्हणतात? सांगतो तुम्हासी हजारे. चला बघा, व्यक्ती अधिकारी असला पाहिजे, दुसरा अनुभवी असला पाहिजे, तिसरं सांगणं हिताचं असलं पाहिजे. एखादा पोरगा लहान आहे आणि त्याचं बोलणं जर मोठ्याच्या हिताचं आहे तर मोठ्याने ऐकलं पाहिजे. बघा ऐका, इथे आजूबाजूला जी मंडळी समोर बसलेली मंडळी ती माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत, पण मी त्यांना सांगते त्यांच्यापेक्षा कनिष्ठ आहे. मग त्यांनी माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का? बोला बोला, अजिबात नाही महाराज. का? वयाचा प्रबोधे विचाराच्या नाही समान होतो देही बालकाच्या. जेवढं वय आहे तेवढे विचार असतीलच हे होऊ शकत नाही महाराज. आणि नसतील तर समजावा हा बालिश आहे किंवा पोरगट आहे, याला अजून विचार काय हे माहिती नाही. बघा, जगाच्या पाठीवर जर जगाचा विचार केला ना तर आज जग गाड्या बदलताय दादा, आज जग कपडे बदलताय, आज जग घर बदलताय ताई, पण विचार बदलायला तयार नाही. जोपर्यंत विचार बदलणार नाही ना, वयाला शोभतील असे विचार असले पाहिजे. एक म्हणे ताई, आम्ही उगाचच पांढरे झालो नाही. त्याला म्हटलं, दादा तुला कॅल्शियम कमी पडलं. बरोबर आहे का नाही? हो. ज्ञानाचा कशाचा काही संबंध आहे महाराज? अजिबात नाही. एक म्हणे ताई, आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. त्याला म्हटलं, दादा तुम्ही तरी उन्हाळे पाहिले, तुम्ही तरी उन्हाळे पाहिले, आम्ही भर पावसाळ्यात उन्हाळे पाहिले का नको? आहे का तुम्ही एवढे फरोड? अजिबात नाही महाराज. म्हणून बघा, वयाला कधी ज्ञानाशी जोडू नये, ज्ञानाला कधी वयाशी जोडू नये. का? वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबाराय महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. काहींचं 80 पार झालं तरी ज्ञानेश्वरीची ओवी कळत नाही. वयाच्या प्रबोधी विचारायच्या नाही महाराज. बघा, जेवढं वय असतील तेवढा विचार असतील असं नाही महाराज. बघा, एखादी व्यक्ती जर हिताचं सांगत असेल, दादा एवढा सुंदर आपण सप्ताह करतो, एखादा मुलगा लहान आहे तो आपल्याला सांगतो, दादा तुम्ही सुंदर सप्ताह करतात हो, चांगले चांगले कीर्तनकार तुम्ही बोलवतात, आम्हाला ज्ञानामृत पाजतात, पण शेवटच्या दिवशी आमची एक विनंती आहे, आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे वीर जवान शहीद झाले त्यांच्या आई वडिलांचा सत्कार आपण शेवटच्या दिवशी ठेवूया. किती चांगलं आहे हो? चांगलं आहे का नाही? हो महाराज, सांगणं हिताचं आहे तर आपण ते ऐकलं पाहिजे. एखादा व्यक्ती लहान आहे पण त्याचं म्हणणं हिताचं असेल तर आपण ऐकलं पाहिजे. बघा, कधी कधी आपली पत्नी सुद्धा दादा आपल्याला हिताच्या गोष्टी सांगते. हा बघा, तुम्ही रामायण ऐकलंय का? रामायणाची रचना वाल्मिकी ऋषींनी केली, बरोबर आहे का नाही? हो. त्याच्यानंतर तुलसीदासांनी केली. असं म्हणतात तुलसीदासांना पत्नीचा उपदेश फलद्रुप्त झाला आणि म्हणून रामायणाची रचना
झाली. कधी कधी पत्नी सुद्धा आपल्याला 2-4 हिताच्या गोष्टी सांगते महाराज, ते ऐकलं पाहिजे. कधी रात्री सगळ्यांची जेवण झाली आणि मग दोघंच्या दोघी एका खोलीमध्ये गेले, तेव्हा जगदंबा डोक्याचं पदर कमरेला घेते, म्हणते का हो तुमच्या भावाकडे बघावं तर त्याच्या इस्त्रीचे काठ मुळत आणि तुमच्याकडे बघावं तर तुमचं मुळ नेहमी शेतामध्येच गाडलेलं आहे. किती बी राबले तरी हिस्से 2च होणार आहे. किती बी कष्ट केले तरी गुंठावर सुद्धा वाढवून मिळणार नाही. माझ्या लेडीचं गेलं आयुष्य सांगून सांगून पण म्हणते आता तरी लेकरांकडे बघा आणि या वर्षी तरी वेगळा बघा. सांगितलं तरी खुलल्या बिचारे या म्हणते ना, आता याच ताई ना 2-4 वर्ष आणावा. बरोबर आहे का? तेव्हा तरी यांच्या बॅटरी का लागते. बरोबर आहे का? असं जर पत्नी सांगत असेल तर आता अजिबात ऐकायचं नाही. पण पत्नी सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, ही दारू पिऊ नका. दारूमुळे अनेक प्रकारचे रोग होत आहेत, तुम्हाला शरीराचा नाश होतोय तुमचा, दारू पिऊ नका. हो बघा तुम्ही दारू पितात ना म्हणून आपल्या गावामध्ये एवढा सुंदर सप्ताह होतो, सप्ताहाच्या प्रांगणापर्यंत तुम्हाला कोणी येऊ देत नाही. तुम्ही दारू पितात ना म्हणून आपली मुलगी चांगल्या ठिकाणी दिली गेली नाही. तुम्ही दारू पितात ना म्हणून मुलाचं शिक्षण थांबलंय. हो विनंती आहे माझी, दारू पिऊ नका. अहो तुम्ही दारू पितात ना त्याच्यामुळे बाहेर गावी तुम्हाला कोणी मानत नाही, दारू पिऊ नका. असं जर पत्नी सांगत असेल तर पत्नीचं सांगणं हिताचं आहे महाराज, माणसाने ऐकलं पाहिजे. हे जे महिला मंडळ आहे ना ते सांगून सांगून थकून जातं महाराज, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. बरोबर आहे का नाही? सांगून थकतं पण ऐकतच नाही महाराज. एका शब्दात ऐकतील कसं. आमच्याकडे एक माणूस आजारी पडला दारूमुळे, 3च पॉइंट रक्त राहिलं त्याला. जळगावला ऍडमिट केलं. आम्ही पाहण्याकरता गेलो, म्हटलं गावातला माणूस आहे. पाहण्याकरता गेलो, त्याला म्हटलं दादा भल्या माणसा चांगला संसार चालू आहे तुझा आणि कशाला खराब करतो? अरे दारूमुळे तुझ्या अंगात रक्त राहिलं नाही, दारूमुळे तुझ्या किडन्या खराब झाल्या, कशाला दारू पितो? तो म्हणे ताई असं काही बी बोलू नका. म्हटलं का? दारू ब्रँडेड पित होतो म्हणे, किडनी मध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल. हो एवढे विचित्र महाराज, त्यांना सांगावं काय? ते म्हणे ताई तुम्हाला काय माहिती त्याचा नशा. म्हटलं नशा आहे कायचा का तुला? ऐक आता, खरा नशा जर तुला घ्यायचा असेल ना तर ब्रह्मरस घेई काढा, तेने पिळा वारेल. अरे जाम पे जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी, जाम पे जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का जिंदगी सुधर जाएगी. दारू प्यार नको म्हणे. दारू ही दुःखाची जननी आहे. माणसाला असं वाटतं आपण दारू पितो, पण दादा आपण दारू पित नाही. ही दारू पिते आपल्याला, ही दारू पिते आपल्या शरीराला, ही दारू पिते आपल्या पत्नीच्या सुखाला, ही दारू पिते आपल्या लेकरांच्या चेहऱ्यावरच्या हसूला. महाराज दारूला स्पर्श करू नका. दारू पिणारा व्यक्ती संतांनी पाहिला, जेव्हा संतांनी पाहिला असा समोरून जात होता, कृष्ण भक्त होते संत, त्यांनी दारुड्याला आवाज दिला, दारुड्या अरे थांब तुला काहीतरी सांगतो महत्वाचं. तेव्हा संतांनी त्याला आवाज देताना संत म्हणतात, तू थांब जरा दारूवाल्या, हो तू थांब जरा दारूवाल्या, ऐक गड्या रे, तू थांब जरा दारूवाल्या, ऐक गड्या रे, सोड गड्या रे दारू, सोड गड्या रे, सोड गड्या रे दारू, सोड गड्या रे. तू थांब जरा दारूवाल्या,
सोड गड्या रे दारू सोड गड्या रे, देवाने तुला जन्म या भारती दिला, या भारती दिला. पवित्र हिंदू धर्मात पवित्र भारतात जन्माला आलाय. हे हिंदू भूचा राजसा तू ऐकले जरा, सोड रे हिला कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे, लाज तुला रे. सोड गड्या रे दारू सोड गड्या रे, सोड गड्या रे दारू सोड गड्या रे. दारू पिणाऱ्या व्यक्तीला साधू संतांनी उपदेश केला, अरे सुखाचं आयुष्य खराब करू नको, जगाच्या मालकाचं नामचिंतन कर. असं जर पत्नी सांगत असेल तर माणसाने ऐकलं पाहिजे. हे सांगणं हिताचं आहे महाराज. बघा तुम्ही म्हणाल ताई ठीक आहे महाराज अधिकारी आहेत, अनुभवी आहेत, पण महाराजांचं सांगणं हिताचं आहे का? महाराज म्हणले मी हिताचं सांगतो, आई करे जना तुझ्या सहिताचा गुन्हा, पंढरीचा राणा मना माझी स्मरा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. आपलं हित कशामध्ये? जगाच्या मालकाच्या नामचिंतनामध्ये आहे. मग आपण काय केलं पाहिजे? जगाच्या मालकाचं नामचिंतन केलं पाहिजे. मग तेच तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला. महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. महाराजांचं सांगणं अधिकारच आहे, सांगणं अनुभवाचं आहे, सांगणं हिताचं आहे. महाराज सांगतात सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला. तुम्ही काय करा? विठ्ठलाला भजा, त्याचं नामचिंतन करा. मग एक म्हणे ताई विठ्ठलाचंच नामचिंतन का करायचं, इतर देवाचं का नाही? त्याला म्हटलं दादा वि म्हणजे विधाता ब्रह्मा, ठ म्हणजे नीलकंठ भगवान शंकर आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तिघांचं नामचिंतन ज्या नावामध्ये आहे ना त्याचा उच्चार म्हणजे विठ्ठल. विठ्ठल नावाचं नामचिंतन केलं ना तर घेता नाव विठोबाचे पर्वत जडती पापाचे. त्याचं नामचिंतन केलं की पर्वत जडून राख होतात. कशाचे? पापाचे. महाराज तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामी केले जपता हरी. हरीचं नामचिंतन केलं, विठ्ठलाचं नामचिंतन केलं, सगळे दुःख दूर होतात, सर्व सुखाची प्राप्ती होते. बघा त्याचं नामचिंतन केलं ना तो या जगाचा पालन करताय, पोषण करताय, कारे नाठवसी कृपाळू देवासी पोसितो जगासे. तो जगाचं भरण पोषण करणारा पांडुरंग परमात्मा आहे. बघा त्याच्या आज्ञेशिवाय वेद बोलत नाही, त्याच्या आज्ञेशिवाय सूर्य चालत नाही. महाराज तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बडे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तू ब्रह्मांडाचा धनी आहे, तू पांडुरंग परमात्मा आहे. त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कधीतरी त्याचं नामचिंतन करा, त्याला आपलंसं करा. मग तेच महाराज सांगतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. विठ्ठलाचं नामचिंतन करा. बघा जर का आपल्यावर एखाद्या व्यक्तीचे पैसे असतील तर आपण त्याचं 8 वेळा 10 वेळा कौतुक करत असतो, बरोबर आहे का नाही? हो. एखाद्या व्यक्तीकडून आपण धन घेतलं असेल, पैसे घेतले असतील तर 8 वेळा 10 वेळा मिळेल त्या ठिकाणी त्याचं आपण कौतुक करत असतो. तर जगाच्या मालकाने एवढं शरीररूपी धन आपल्याला दिलंय तर आपण त्याचं कौतुक का करायला नको? महाराज जीवनात येऊन कौतुक केलं पाहिजे. बघा एकदा काय झालं, एक म्हातारे बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. अगदी म्हातारे होते, 80 वर्षाचे होते. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं म्हणे बाबा नाही काय तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. म्हणे ठीक आहे. ऑपरेशन केलं. ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्याच्या नंतर 2 तास ऑपरेशन चाललं. 2 तास ऑपरेशन चालल्याच्या नंतर बाबांचं हृदय जागेवर ठेवण्यात आलं. ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि डॉक्टरांनी बिल काढलं 5 लाख रुपये. किती काढलं? 5 लाख रुपये. 5 लाख रुपये बिल काढलं, बाबाच्या हातात ठेवलं. बाबा रडू लागले. बाबा रडताय. डॉक्टर साहेब म्हणताय बाबा रडू नका, मी तुमच्या मुलासारखा आहे, 1 लाख रुपये कमी द्या, 4 लाख रुपयेच बिल द्या. बाबा म्हणले डॉक्टर साहेब तुम्ही 6 लाख रुपये मागितले असते ना तरी मी दिले असते, एवढा श्रीमंत आहे. पण का हो 2 तास माझं हृदय तुम्ही सांभाळलं तर 5 तास मोजून घेतले. 2 तास माझं हृदय सांभाळलं तर 5 लाख मोजून घेतले. माझ्या ब्रह्मांडाच्या नायकाने 80 वर्षापर्यंत माझं हृदय सांभाळलं पण आजपर्यंत 1 रुपया बिल घेतलं नाही. महाराज त्याचं कौतुक कुठे करतो? बरोबर आहे की नाही? कुणाकडून पैसे घेतले आपण 10 कौतुक करत असतो. जगाच्या मालकाने बघा शास्त्रज्ञ असं सांगतात 20 कोटी रुपयाचं आपलं हे शरीर आहे. किती? 20 कोटी रुपयाचं. कधी बिल मागितलंय त्याने? पण त्याने बिल मागितलं नाही म्हणून आपण द्यायचं नाही असं नाही. बरं बिल तुम्हाला भरायचंय ना तर कुठे भरा? सप्त्यामध्ये भरा, देणगी द्या, हे आपलं बिल आहे. बघा आणि चांगला हुशार जो माणूस असेल संसारी, तो संसारी माणूस बिल कधी भरतो? बिल आल्याच्या नंतर. बरोबर आहे का नाही? वायरमन घरी येण्याच्या आधी बिल भरलं जातं. जर वायरमन घरी आला तर काय होतं? बरोबर आहे का नाही?
वीज कट होते का नाही, तसं जगाचा मालक आपल्याला आठवण्या अगोदर आपण त्याला आठवा. तुम्ही आठवा मधुसूदना, आठवायला आठवा तर भगवान कृष्ण, त्याला तुम्ही आठवा. त्याला आठवलं तर सगळ्या गोष्टी पूर्ण होतील महाराज. चांगलं जर तुम्हाला असं वाटत असेल आपण बिल भरावं, तर जिथे जिथे कथा चालू आहे, जिथे जिथे कीर्तन चालू आहे, जिथे जिथे धर्माचा प्रचार आणि प्रसार चालू आहे ना, तिथे आपला पैसा खर्च करा. बघा, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील, सज्जन का पैसा साधू और फकीर. जो सज्जन आहे, जो चांगला आहे, त्याचा पैसा कुठे महाराज? चांगल्या ठिकाणी. व्यवहार करत असताना चांगल्या ठिकाणी व्यवहार करा, योग्यरित्या व्यवहार करा. संत सांगतात जीवनात व्यवहार करायचा ना, तर कसा व्यवहार करा ऐका. कभी चोरी लालच का जीवन में ना करियो व्यवहार, जीवन के दिन चार. कभी चोरी लालच का जीवन में ना करियो व्यवहार, जीवन के दिन चार. संतों की वाणी है, वेदों का है ये वेद, जिस थाल में खाओ उसमें करो नाचें. संतों की वाणी है, वेदों का है ये वेद, जिस थाल में खाओ उसमें करो नाचें. ये सार जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार. कभी चोरी लालच का जीवन में ना करियो व्यवहार, जीवन के दिन चार. जीवनातील व्यवहार असा करा की माणसाचं नाव मागे उरलं पाहिजे. कर्म असं करा की माणसाचं नाव मागे उरलं पाहिजे. अरे कर्म चांगलं होतं. छत्रपती शिवाजी राजांचं ऐका, स्वराज्याची निर्मिती केली, कर्म चांगलं होतं संभाजी राजांचं. जीवा छाटले तरी धर्म सोडला नाही, हात छाटले तरी मुजरा केला नाही, गुडघे कापले तरी औरंगजेबासमोर गुडघे टेकले नाही का? कर्म चांगलं होतं. कर्म चांगलं होतं झाशीच्या राणीचं, पाठला लेकरू बाजूर लढली महाराज, मेरी झाशी नाही जुंगी. अरे कर्म चांगलं होतं अहिल्यादेवी होळकरांचं, हातामध्ये महादेवाची पिंड घ्यावी, जगाला देव देश धर्म शिकवावा, शिकवत असताना डोक्याचा पदर पडला नाही. कर्म चांगलं होतं महाराज. कर्म चांगलं होतं साधू संतांचं. अरे जेवढे महापुरुष होऊन गेले त्यांनी जगाला एकच संदेश दिला, तुम्ही रस्त्याला आमची नावं देऊ नका. महापुरुष सांगतात रस्त्याला आमची नावं देऊ नका, आपण रस्त्याला नावं देऊ. दादा छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग, अहिल्यादेवी होळकर महामार्ग, संभाजीराजे महामार्ग. माझी विनंती, रस्त्याला त्यांची नावं देऊ नका. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चला, तुमचा प्रवास सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. विनंती, कर्म चांगलं करा. बघा, छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची स्थापना केली. साहेबांची इच्छा होती. बघा, जे दूध आई साहेबांनी पाजलं त्याची किंमत छत्रपती शिवाजी राजांनी केली आणि सुंदर असं वर्णन करतात. किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजागा, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजागा. झाला महाराष्ट्राचा राजा शिवा माझा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा.
महाराज म्हणतात तुम्ही कर्म एकच करा. काय सांगतो तुम्हासी हजारे, विठ्ठला तुम्ही विठ्ठलाचं नामचिंतन करा. आणि जर त्याचं नामचिंतन केलं नाही तर नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल. बघा, परम भाग्याने नरदेह हा आपल्याला प्राप्त झालाय तर आपण त्याची चीज केली पाहिजे, जीवनात येऊन भजन केलं पाहिजे. मग संतांनी सांगितलं देवाचं भजन करा. साधक म्हणले महाराज आम्ही देवाचं भजन करू, पण जोपर्यंत आमच्या संसाराची भरोवरी होणार नाही तोपर्यंत आम्ही भजन करणार नाही. महाराज म्हणले भरोवरी कराल तर भव सिंधूच्या पुरामध्ये वाहत जावं लागेल अभंगाच्या दुसऱ्याच्या.